सर्व माझ्या फेसबुक फॅमिलींना गुड मॉर्निंग। तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही व्यायाम करून आलेलो आहे मी घरी आणि मी लगेच ऑफिससाठी आता निघालेलो आहे। आता मी जाणार ऑफिसला जालना। आता हे बघा मी निघालो जालन्यासाठी माझ्या एचएफ डिलक्स गाडीवर। हे बघा आमच्या मुली कशा मला बाय करताय आणि एकदम आजूबाजूला तुम्हाला एकदम दिसत आहे नैसर्गिक वातावरण, अतिशय सुंदर असं वातावरण शेतामध्ये आता तुम्हाला बघायला भेटेल, कारण जून महिना चालू आहे, पावसाळा चालू आहे। आणि मग मी नंतर पोचलो गावात। हे बघा आमच्या गावचा परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि हा साईटचा पूर्ण परिसर आहे आणि इथं बाजूला बांधकाम चालू आहे सभागृहाचे। मग त्याच्यानंतर मी पोचलो बुद्धविहाराकडे आणि आता मी बुद्धविहारामध्ये येऊन मी रोज नेहमीप्रमाणे मी वंदन करत असतो। नेहमी मी बुद्धांना वंदन करतो आणि बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो। आणि मग वंदन करून निघालो जालन्यासाठी। मग आमच्या गावातून मी निघालो आणि मग मी लागलो आमच्या डांबरला। आणि ही बघा माझी एचएफ डिलक्स गाडी, मी आणि माझा डब्बा। आता मी चाललेलो आहे ऑफिसला, LIC ऑफिस जालना। तर हे बघा आणि समोर गेल्याच्या नंतर मी लागलो हवेला। मग हवेला लागून इकडं नागपूर आणि इकडं मुंबई आणि हा एकदम इंटरनॅशनल हायवे समृद्धी महामार्ग आहे। त्याच्या पुलाखाली जाताना फारच आनंद वाटला मला। आणि मग मी फायनली पोचलो पेट्रोल पंपावर, कारण मी हप्त्याचं पेट्रोल एकाच दिवशी भरून घेत असतो, नंतर मग पेट्रोल पंपावर जायची गरज नाही। पेट्रोल भरल्याच्या नंतर मी पोचलो जालन्यामध्ये आणि मग जालन्यात पोचल्यानंतर काही ट्रॉफिकच नव्हती, कारण मी सकाळी जालन्याला आलो होतो। आणि मग त्याच्यानंतर मी पोचलो ऑफिसमध्ये आणि मग ऑफिसमध्ये पोचून मी कॅम्प्युटर सिस्टम माझी पूर्ण स्टार्ट केली आणि मग मी कस्टमरची वाट बघत बसलो। आणि मग नंतर संध्याकाळी 6 वाजता मी ऑफिस बंद केलं आणि गावाकडे येऊन बघतोय तर फार पाऊस पडलेला, एकदम चिखल, म्हणजे मला शेतात जायचं होतं, परंतु मी चिखलातून कशी करून गाडी घरी आणली। आणि मित्रांनो, माझा मिनी ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। धन्यवाद।